कोविडची महामारी जोरात वाढली आणि आपण हॉस्पिटल कोणतं उघडायला तयार नाही. मग अमोल कोडोलीकर होतेच. अमोलजी म्हणलं तुम्ही लीडर व्हायचं, आपल्याला हॉस्पिटल उभा करायचं, काय सांगताय, सुरू करायचं. होय सर म्हणले. कारण ज्योतिबाई यात्रेत आमच्याकडं नेहा हे KMA, JP, निहा, निमा ह्या सगळ्या संघटना काम करतात. ती जवळजवळ आमच्याकडे 1000ची टीम आहे. आपण सर का काढू शकत नाही? ठीक आहे म्हणलं कोविड काढायचं. अशोकराव कल्पना चांगली आहे. मी कलशेट्टीना संजय पवार कलशेट्टीना भेटलो. तोपर्यंत संजय पवार सर होते RDC. मी त्यांना बोललो सर असं, ते म्हणले या कलेक्टरना भेटूया. मग दौलत देसाईंना गेलो सर असं. त्यांनी एका मिनिटात बघितले, ठीक आहे परमिशन द्या, 100 बेडचं रोकडे तयार आहेत, यांना जागा दाखवायचा. मग अयोध्या पार्क तिथं पाहिलं, इकडे पाहिलं. मग जैन बोर्डिंग आम्हाला आवडलं आणि जैन बोर्डिंगला गेलो. आणि मला आठवते की कलशेट्टी साहेब म्हणले हे चालते काय? ठीक आहे म्हणलं सर चालते. त्यांचं त्या अलगीकरण क्षेत्र होतं आणि ते नुकतंच बंद होतं. आणि मला म्हणले की इथं काय हे चालतंय काय? म्हटलं चालतंय सर म्हणले. सर अक्षय सांगतो, आम्ही 24 तासाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हॉस्पिटल उद्घाटन करला. 80 डॉक्टर उपलब्ध होते. आणि पहिलं कोविड सेंटर हे भारतातलं असं असेल एका NGOनं चालवलेलं. आणि तिथं पहिल्या लाटेमध्ये 450 लोक भेटली. तिथं एकालाही फॅबिफ्लू दिलेलं नाही, एकालाही रेमडेसिवीर दिलेलं नाही. आणि आनंदी खेळत 103 वर्षाची आजी बरी झाली. आणि बाळंतीण त्या ठिकाणी डिलिव्हर झाली, तिचं बारसं झालं. अशा पद्धतीनं तो कोविड सेंटर फेमस झाला.